आता तुम्ही म्हणाल तुझा मेकअप लुक तर एकदम नॅचरल दिसत आहे, एकदम सिंपल दिसत आहे. तर हो, रोजच्या वापरासाठी डेली वेअरसाठी हा मेकअप तुम्ही अगदी 5 मिनिटांमध्ये करू शकता आणि अगदी 4 ते 5 प्रोडक्टमध्ये झटपट हा मेकअप लुक तुम्ही क्रिएट करू शकता. हा जो मेकअप लुक आहे तो तुम्ही कॉलेजला जाताना करू शकता, ऑफिसला जाताना करू शकता. जर तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल त्यासाठी सुद्धा हा मेकअप लुक तुम्ही नक्कीच क्रिएट करू शकता. जर तुम्हाला खूप जास्त मेकअप करायला आवडत नसेल तर अगदी कमी प्रोडक्टमध्ये फक्त 4 ते 5 प्रोडक्टमध्ये हा मेकअप लुक तुम्ही क्रिएट करू शकता. जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा मेकअप लुक मी कसा क्रिएट केला ते बघूया. मी माझा चेहरा माइल्ड अशा फेस वॉशने वॉश करून घेतलेला आहे. त्यानंतर पुढची स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझर. आता मॉइश्चरायझरसाठी मी ते सिटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करणार आहे. मेकअपच्या आधी किंवा डेली बेसिसवरती चेहऱ्याला मॉइश्चराईज करणं खूप जास्त गरजेचं आहे. चेहरा मॉइश्चराईज केल्यामुळे आपला चेहरा ड्राय अजिबात दिसत नाही आणि आपण मेकअप न करतासुद्धा आपली स्किन छान हेल्दी दिसण्यासाठी आणि तुकतुकीत दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते. आपण मेकअप करत असू दे किंवा मेकअप करत नसू दे, आपण जर डेली बेसिसवरती रेग्युलर चेहऱ्याला जर मॉइश्चरायझर लावलं तर आपला चेहरा हा छान सुंदर दिसतो, तुकतुकीत दिसतो. आता छान माझं मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे. चेहरा छान मॉइश्चराईज करून घेतलेला आहे. त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन. आता सनस्क्रीनसाठी मी न्यूट्रोजेनाचे हे सनस्क्रीन यूज करत आहे. खूप सुंदर सनस्क्रीन आहे, सुंदर असं हे सनस्क्रीन आहे. SPF 50 आहे, त्यामुळे हे सनस्क्रीन तुम्ही नक्कीच यूज करू शकता. आता जर तुम्ही घरामध्ये जरी असाल किंवा कुठे बाहेर जरी जाणार असाल, मेकअप करण्याच्या आधी चेहऱ्याला सनस्क्रीन लावणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला टॅनिंगचा प्रॉब्लेम अजिबात होत नाही आणि आपल्या चेहऱ्यावरती स्किनचे कुठलेही प्रॉब्लेम होत नाहीत आणि UV रेजपासून आपल्या स्किनचं प्रोटेक्शनसुद्धा होतं. त्यामुळे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन डेली बेसिसवरती चेहऱ्याला लावायला अजिबात विसरायचं नाही. मी लक्षात ठेवायचं, सनस्क्रीन लावताना डोळ्याच्या खालीसुद्धा छान सनस्क्रीन लावायचं. नाहीतर काय होतं, आपण जेव्हा उन्हामध्ये जातो तेव्हा सगळ्या चेहऱ्याचं प्रोटेक्शन आपलं होतं, पण आपल्या अंडर आय खाली जर आपण सनस्क्रीन नाही लावलं तर आपला डार्क सर्कलचा प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे छान अंडर आयज खाली डोळ्याच्या वरतीसुद्धा छान सनस्क्रीन लावून घ्यायचं आहे. आता मी माझ्या चेहऱ्यावरती छान सनस्क्रीन अप्लाय करून घेतलेला आहे. आता आपण जो हा मेकअप करणार आहे तो डेली वेअरसाठी करणार आहे किंवा एकदम सिंपल आणि नॅचरल दिसणारा हा मेकअप असणार आहे. मग तुम्हाला सिंपल आणि नॅचरल असा मेकअप करायचा असतो त्यासाठी तुम्ही चेहऱ्याला BB क्रीम लावा किंवा CC क्रीम लावा. कारण काय होतं, जेव्हा आपण BB क्रीम आणि CC क्रीम वापरून मेकअप करतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती मेकअप आपण अप्लाय केला असं अजिबात वाटत नाही. कारण या BB क्रीम आणि CC क्रीम एकदम लाईटवेट असतात आणि मेकअप न करता सुद्धा एक मेकअप केलेला इफेक्ट आपल्या चेहऱ्याला देऊन जातात. त्यामुळे जर तुम्हाला मेकअप करायला अजिबात आवडत नसेल किंवा जर तुम्हाला चेहऱ्याला हेवी बेस करायचा नसेल तर तुम्ही BB क्रीम आणि CC क्रीम नक्कीच यूज करू शकता. इथे लॅक्मी 925 ची CC क्रीम यूज केलेली आहे. माझा जो शेड आहे तो आहे 03 ब्रॉन्झ. तुमच्या स्किनचा जो शेड आहे त्याप्रमाणे तुम्ही CC क्रीम आणि BB क्रीम यूज करायचे आहे. ही क्रीम एकदम थोडीशी आपल्याला लागणार आहे. तुम्ही बघताय फक्त एवढीशी क्रीम आपल्याला लागेल. आणि ही क्रीम सगळ्या चेहऱ्यावरती अशा प्रकारे डॉट डॉट्स करत अप्लाय करून घ्यायची आहे. अशा प्रकारच्या ज्या क्रीम्स असतात त्या एकदम लाईटवेट असतात आणि आपण चेहऱ्यावरती मेकअप अप्लाय केला आहे असं बिलकुल वाटत नाही, पण आपला चेहरा इव्हन टोन दिसण्यासाठी, फ्रेश दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते. तुम्ही खूप जास्त घाईत असाल आणि तुमच्याकडे अजिबात वेळ नसेल तर अशा प्रकारच्या BB क्रीम आणि CC क्रीम तुम्ही छान हाताने सुद्धा ब्लेंड करू शकता. खूप स्मूथली या क्रीम्स ब्लेंड होतात. आता जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ब्युटी ब्लेंडरने सुद्धा या क्रीम ब्लेंड करू शकता. आता मी माझ्या चेहऱ्यावरती छान ही क्रीम ब्लेंड करून घेणार आहे. अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये हा डेली वेअरचा मेकअप तुम्ही करू शकता. आता जर तुम्हाला कुठे मार्केटमध्ये जायचं असेल, कुणाला भेटायला जायचं असेल, कॉलेजला जायचं असेल किंवा कॅज्युअली तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर अशा प्रकारचा झटपट मेकअप तुम्ही आरामात करू शकता. आता तुम्ही बघताय फक्त क्रीम लावली तरी माझी स्किन छान इव्हन टोन दिसत आहे. माझ्या स्किनवरती जे काही पिगमेंटेशन आहे ते छान हाईड झालेलं आहे. जेव्हा आपण अशा प्रकारच्या क्रीम लावतो तेव्हा थोडासा चिपचिपा आपल्याला चेहरा वाटतो. जेव्हा तुम्ही क्रीम लावता तेव्हा तुमचा चेहरा छान सेट करून घ्यायचा आहे. आता सेटिंगसाठी तुम्ही सेटिंग पावडर यूज नाही करू शकत कारण त्यामुळे तुम्हाला कव्हरेज नाही मिळणार. तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज करायची आहे. तुम्ही शुगरची कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता, फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता. आता मी माझ्याकडे मॅकची कॉम्पॅक्ट पावडर आहे ते मी यूज करणार आहे. माझा जो शेड आहे तो आहे NC41. या कॉम्पॅक्ट पावडरने मी क्रीम छान सेट करून घेणार आहे जेणेकरून एक मॅट फिनिशिंग आपल्या चेहऱ्याला येईल.
कितीही घाईमध्ये असाल तरीसुद्धा हा मेकअप तुम्ही अगदी 5 मिनिटामध्ये करू शकता. आता व्हिडिओसाठी मी एकदम हळूहळू मेकअप तुम्हाला करून दाखवते, पण जर तुम्ही घाईमध्ये असाल तर अगदी 5 मिनिटामध्ये हा मेकअप तुम्ही आरामात करू शकता. आता छान मी पावडरने माझा बेस सेट करून घेतलेला आहे. नंतरची पुढची स्टेप आहे ती आहे मस्कारा. आता तुम्ही एक वेळ काजळ स्किप करा, पण मस्कारा लावायला अजिबात विसरू नका. मस्काऱ्यामुळे काय होतं, तुमचे जे डोळे असतात ते खूप सुंदर दिसतात, पापण्या खूप लांब दिसतात, डोळे मोठे दिसतात आणि यामध्ये तुमचा ओव्हरऑल लुकसुद्धा खूप सुंदर दिसतो. त्यामुळे एक वेळ तुम्ही काजळ स्किप करा, पण मस्कारा लावायला अजिबात स्किप करू नका. आता मी इथे मस्काऱ्यासाठी मेबलिन न्यूयॉर्कचा हायपर कर्ल वॉटरप्रूफ मस्कारा यूज करत आहे. खूप सुंदर मस्कारा आहे. मस्कारा जेव्हा तुम्ही लावता तेव्हा तुमच्या पापण्या ज्या आहेत त्या जर एकदम विरळ असतील तर एकदम दाट दिसायला लागतात. त्यामुळे या मस्काऱ्यामध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. आता जेव्हा तुम्ही मस्कारा लावता तेव्हा एक्स्ट्रा जे प्रोडक्ट आहे अशा प्रकारे तुम्ही काढून घ्या आणि मग मस्कारा लावा. आता मी माझ्या डोळ्यांना छान मस्कारा लावून घेणार आहे. मस्काऱ्यामुळे डोळ्यांमध्ये खूप चेंजेस येतात. एकदम तुमचे डोळे पॉपअप दिसायला लागतात. जेव्हा तुम्ही कितीही घाईमध्ये असला तरीसुद्धा मस्कारा लावायला अजिबात विसरायचं नाही. त्याच मस्काऱ्याने मी माझ्या आयब्रोजसुद्धा सेट करणार आहे. जेव्हा तुम्ही मस्कारा आयब्रोजला लावता तेव्हा मस्कारा घेताना मस्काऱ्यामध्ये जे काही एक्स्ट्रा प्रोडक्ट आहे ते अशा प्रकारे पूर्ण रिमूव्ह करा. नाहीतर काय होतं, एकदम जास्त मस्कारा तुमच्या आयब्रोजला लागू शकतो. एकदम हलक्या हाताने तुमच्या आयब्रोज छान सेट करून घ्यायचे आहेत. खूप झटपट हाच मस्कारा मी माझ्या आयब्रोजवरती सुद्धा लावलेला आहे. आता हे आकटेचं लिप टिंट आहे. खूप छान आणि खूप पिगमेंटेड हे लिप टिंट आहे. टिंटचा जो शेड आहे तो आहे चेरी. आता तेच मी ॲज अ लिपस्टिक म्हणून यूज करणार आहे. थोडंसं टिंट घेऊन मी ॲज अ ब्लशर म्हणून हे टिंट यूज करणार आहे. खूप थोडंसं हे टिंट लागतं, नाहीतर खूप जास्त लागलं जातं. आणि हे टिंट थोडंसं आयशॅडो डोळ्याच्या वरती सुद्धा छान लावायचे. अगदी झटपट होतं, अजिबात वेळ लागत नाही. अशा प्रकारे तुम्ही अगदी 5 मिनिटांमध्ये झटपट रोजच्या वापरासाठीचा मेकअप करू शकता. शिवाय हा जो मेकअप आहे तो तुम्ही ऑफिसला जाताना करू शकता, कॉलेजला जात असाल तरीसुद्धा करू शकता, जर कुठे बाहेर जाणार असाल तरीसुद्धा हा सिंपल मेकअप तुम्ही नक्कीच करू शकता. अशा प्रकारच्या मेकअपमध्ये तुम्ही मेकअप केला असं पण वाटत नाही आणि तुमचा चेहरा एकदम शार्प आणि सुंदर दिसण्यासाठी मदत होते. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आजपुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.